I welcome you guys to answer writing practice. पेपर आहे GS1 चा 2025 चा एक पेपर मी इथे घेतलाय हिस्ट्री अंडर मध्ये. याचा मॉडेल आन्सर ऑलरेडी मी राईट केलाय, जो मी इथे डिस्कस करतोय तो त्याची लिंक कमेंट बॉक्स मध्ये ऑलरेडी ऍड आहे. I hope you guys are enjoying this and getting also this answer writing sessions. खरंच आवडत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा, बाकीच्या लोकांना सुद्धा याचा फायदा होईल. सो बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन आहे GS1 चा हिस्ट्री हेड मध्ये. काय म्हणतोय, एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ द वारकरी सेक्ट. 10 मार्करचा आपला हा सिंपल क्वेश्चन आहे. काय म्हणतोय, क्वेश्चनची डिमांड काय आहे. पहिला पॉइंट है ना, पहिला आपण जसं रेग्युलर ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहेच आपली. डिमांड काय, डिमांड ऑफ द क्वेश्चन, तुम्हाला यांची फिलॉसॉफी म्हणजे बेसिक ऑन विच और फाउंडेशन ऑन विच वारकरी सेक्ट इज बिल्ड. ठीक आहे, तो तुम्हाला एक्सप्लेन करणं इथे मस्ट आहे. म्हणजे मग भक्ती संप्रदाय आणि त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदाय यांचा आत्मा काय, यांचा बेस काय, याच्यावरच हा क्वेश्चन तुम्हाला सिम्पली डिमांड करतोय एक्सप्लेनेशन. ठीक आहे, सो डिमांड मला वाटतं कळालाय तुम्हाला. आता मग काय करणार, इंट्रोडक्शन. मग आता गाईज 150 वर्डचा आहे. परत सांगतोय, कधीच असं करू नका की 150 वर्ड्स आहेत मीनिंग 150 वर्ड्स यूज करायचे इन टोटल. नो, थिंग इज आपल्याला फोकस करायचं आहे की कसं आपण कसं आपण 120 to 130 वर्ड्स मध्ये ओव्हरऑल एक्सप्लेनेशन करू शकतो. ठीक आहे, बघा कसं करता येईल. इंट्रोडक्शन मध्ये पहिले आपल्याला वारकरी सेक्ट किंवा वारकरी संप्रदाय है ना, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणं मस्ट आहे. कसा हा आधुनिक महाराष्ट्राचा आत्मा आहे, कसा हा आधुनिक महाराष्ट्राचा आणि इव्हन भारताचा सुद्धा बेसिकली बेस आहे ऑफ इक्वॅलिटी अँड इन्क्लुझिव्हिटी. तुम्ही किंवा या वे मध्ये सोडून तुम्ही याला भक्ती ट्रेडिशन सोबत कनेक्ट करून घ्या ना, की भक्ती संप्रदाय किंवा भक्ती कल्चर त्याच्यासोबत कसा हा त्याचाच एक सबसेट आहे किंवा त्याचा कसा हा आउटकम आहे. ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. दस वारकरी सेक्ट और वारकरी संप्रदाय, ठीक है, इज एक्चुअली ए फाउंडेशन और हैज बिल्ट ए फाउंडेशन ऑन विच द बिल्डिंग ऑफ महाराष्ट्र, मॉडर्न महाराष्ट्र इज व्हॉट बीइंग बिल्ट. आणि मग तुम्ही काय करू शकता, फर्दर द बेसिक टिनंट्स और फाउंडेशन ऑफ दिस है ना, किंवा तुम्ही परत काही एखादा वारकरी संप्रदायाबद्दल एखादा जर का तुम्हाला अभंग येत असेल किंवा एखादी तुम्हाला बेसिकली संत, ठीक आहे, संत तुम्ही तिथे ऍड करू शकता, तर तो तुम्ही फॉर शुअर तिथे करू शकता. चोखामेळा असतील, ठीक आहे, नामदेव असतील, ठीक आहे, ज्ञानेश्वर आहे, व्हॉट एव्हर यू फील राईट, तुम्ही तिथे ते ऍड करू शकता. ठीक आहे, सो इंट्रोडक्शनची वेस कळाले तुम्हाला, कसं तुम्ही इंट्रोडक्शन इथे करू शकता. आता बॉडीमध्ये काय करायचंय गाईज, बॉडीमध्ये ऍक्च्युअल डिमांड फुलफिल करणं मस्ट आहे, कारण इथे एकच डिमांड आहे आणि ती ऍड्रेस करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता मग वारकरी संप्रदायाचे काय बेसिक फाउंडेशन्स आहेत, काय बेसिक फिलॉसॉफी बघा. त्यांचा सगळ्यात कोर जर का आत्मा असेल तर जो मला कळतोय तो आहे इक्वॅलिटी. बरोबर, की त्यांचा सगळ्यात जास्त फोकस हा इक्वॅलिटी, इन्क्लुझिव्हिटी, ठीक आहे, याच्यावर होता है ना. देन इक्वॅलिटी, इन्क्लुझिव्हिटी, ठीक आहे, त्याच्यानंतर यू विल फाइंड नामस्मरण. एक जो पॉइंट, येस, मी चॅन्टिंग किंवा नामस्मरण, ठीक आहे. सो हा पॉइंट इथे ऍड करणं मस्ट आहे. मोस्ट जो क्रुशियल पॉइंट होता इथे, डिवोशन है ना, ड्यूटी और डिवोशन, मीनिंग की तुम्ही या फिजिकल वर्ल्ड है ना किंवा ज्या फिजिकल ज्या थिंग्स आहेत त्याच्यापेक्षा ऍक्च्युअल तुमची भक्ती किती आहे त्याच्यावर हा है ना विठ्ठलचा वारकरी संप्रदाय जास्त डिपेंड करतो. आणि म्हणून आपल्याला तो पॉइंट तिथे ऍड करणं फार फार गरजेचं आहे. गाईज, माझ्या 4 UPSC मेन्स इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स हाच सांगतोय की तुम्हाला मेन बॉडीमध्ये असे की पॉइंट्स मेन्शन करणं फार गरजेचं आहे.
जर तुम्ही ते मेन्शन नाही केलेत ना तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाहीत. Okay, so do focus on this aspect. So duty towards our devotion and then the निर्गुण भक्ती. ठीक आहे की निर्गुण भक्ती डिवोशनचा पण पॉइंट आला पण त्याच्यापेक्षा लाईक निर्गुण भक्ती. आता मग काय करणार याला तुम्ही काय करा की अस्पेक्ट्स मध्ये याला ऍड करा आणि प्रत्येक पॉइंट्स यू नीड टू एक्सप्लेन फॉर 20 वर्ड्स है ना. 20 वर्ड्स मध्ये आय वुड रॅदर रिकमेंड यू की तुम्ही त्याला एक्सप्लेन करा. ही डायग्राम अशी म्हणा किंवा अगेन तुम्ही ड्रॉ करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता त्याला एक्सप्लेन करणं मस्ट आहे. 5 प्रिन्सिपल मी देतो इक्विटी इन्क्लुझिव्हिटी इगॅलिटी सोसायटी त्याचाच पॉइंट झाला तो ड्युटी डिवोशन ठीक आहे निर्गुण भक्ती आणि नामस्मरण. ठीक आहे हे 5 बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा बेसिक टीनेंट्स आहेत आपल्या वारकरी संप्रदायाचे. ठीक आहे आणि ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे. दॅट इज फेअर इनफ. नेक्स्ट मग आता काय असणार कन्क्लुजन. पण हे राईट करताना एक गोष्ट विसरू नका तिथे तुम्हाला वेगवेगळ्या संतांचं नाव देणं फार इम्पॉर्टंट आहे. पंढरपूर नाव येणं गरजेचं आहे. विठ्ठलाचं नाव येणं फार गरजेचं आहे. ठीक आहे त्याच्यानंतर मग नामदेव असेल ज्ञानेश्वर असतील ठीक आहे बाकी अजून जे आपले संत याच्याशी कनेक्टेड आहेत त्या सगळ्या संतांचं नाव तिथं येणं फार गरजेचं आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी कळतायत. ठीक आहे सो कन्क्लुजन मध्ये मग काय येणार मग तोच की कसा मग वारकरी संप्रदाय हा आजच्या डेमोक्रॅटिक आणि इगॅलिटेरियन सोसायटीसाठी कसा त्यांनी फाउंडेशन किंवा स्ट्रेच केलाय किंवा मी याला करंट अफेअर सोबत अजून जास्त कनेक्ट करेल इन अ वे. ठीक आहे अशा वे मध्ये की सिम्पली आजची जी काही गोष्टी आपल्या सराउंडिंगला होत आहेत तिथे कसा वारकरी संप्रदायाची ही जी बेसिक फिलॉसॉफी ती वर्क करेल. ठीक आहे की जिथे लोकांसोबत व्हायलन्स होतोय किंवा अनडेमोक्रॅटिक अप्रोचेस आहेत किंवा बाकी अजून जे काय असतील. ठीक आहे मग तिथे कसा वारकरी संप्रदायाची ही जी फिलॉसॉफी आहे अनटचॅबिलिटी वगैरे ठीक आहे मग ती कशी इथे हेल्पफुल राहू शकते या वे मध्ये सुद्धा तुम्ही इथे कन्क्लूड करू शकता. परत सांगतोय याचं मॉडेल आन्सर ऑलरेडी कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तुम्ही ते तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. ओके सो दिस इज ऑल अबाउट दिस विथ दिस क्वेश्चन. परत भेटूयात इन दी नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.